नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शिक्षकांनी महाटीटी पास करणे कंपल्सरी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सांगण्यात आलेला आहे। पण बऱ्याच लोकांना ऍक्च्युअल मध्ये सिलेबस काय असतो हे माहित नाही आणि पास होण्यासाठी तुम्हाला हे टॉपिक करणं गरजेचं आहे। या विषयातून हे टॉपिक आपण जर केले तर 100% आपण टीईटी पास होणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत। सिलेबस नेमका काय आहे आणि सिलेबस नुसार जर अभ्यास केला तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही टीईटी पास होऊ शकता। शिक्षक पात्रता परीक्षा मित्रांनो, सिलेबस हा दोन्ही घटकांसाठी पेपर 1 व 2 चा एकत्रित सांगणार आहे, जे कॉमन विषय आहे। आता महाराष्ट्रामध्ये राहताय म्हटल्यानंतर मराठी हा व्याकरण विषय निवडणारच आहे आपल्याला। बघा इकडे शब्दाच्या जाती, वर्णमाला 1-2 प्रश्न, संधी, प्रयोग, समास, वाक्याचे प्रकार, वाक्य शुद्धीकरण, विराम चिन्ह, शुद्ध वाक्य तयार करायला सांगितलं जातं। 100% एक म्हण विचारली जाते, वाक्य प्रचार 1-2 विचारले जातात, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, शब्दसिद्धी, अलंकार, उतारा वाचन किंवा कविताचे निरीक्षण करून उत्तर देणे आणि याच्यामध्ये अजून अलंकार आणि इतर थोडेसे घटक वृत्त वगैरे विचारले जात असतात। हा आहे तुमचा मराठीचा पास होण्यासाठीचा सिलेबस। हे टॉपिक तुम्ही करणं गरजेचं आहे। या टॉपिकवर वारंवार प्रश्न आलेले आहेत। त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे, बघा अंकगणित बुद्धिमत्तेमध्ये काय विचारलं जातं, संख्यावरील 4-5 प्रश्न, लसावी मसावी, शेकडेवारी, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, काळ कामवेग, रेल्वे, गणितीय क्रिया, मध्यमान, भूमितीमध्ये चतुर्थ प्रमाण लक्षात घ्या। त्यानंतर बुद्धिमत्तेचे काय टीईटीला बुद्धिमत्तेचे सुद्धा क्वेश्चन येतात आणि ते कशावर येतात ते पण सांगतो। संख्या, सिरीज, आकृत्या मापन, वयवारी, आरसा प्रतिमा, कालमापन, घड्याळ, नातेसंबंध। त्यानंतर भूमितीमध्ये वर्तुळ, चौकोन, आयत, त्रिकोण, वृत्तचित्ती, गोल, इष्टिकाचित्ती यावर क्वेश्चन आलेले आहेत आणि गणित हे 30 मार्काला आहे। पेपर 2 ला सुद्धा याच धर्तीवर थोडंसं हार्डनेस विचारलं जातं, पण हेच टॉपिक विचारले गेलेले आहेत मागच्या पेपर मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना तुम्हाला या सर्व विषयाचा क्लास पाहिजे असेल आणि योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। आपला ऑनलाईन क्लास आहे। ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो। ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला तुमच्या वेळेनुसार लेक्चर पाहता येतं, लाईव्ह प्लस रेकॉर्ड प्लस विद्यार्थी मित्रांनो नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत सर्व विषयाच्या। जे काही मी आता सांगतोय ते पासिंगची 100% हमी असेल, फक्त तुम्ही लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करावी लागेल। शेवटी मी एक तुमचा मार्गदर्शक आहे। मार्गदर्शनानुसार तुम्ही जर अभ्यास करत राहिला तर 100% यश मिळायला काहीच अडचण नाहीये। चला त्यानंतर दुसरं काय बघा, तर दुसरा विषय आहे बालमानसशास्त्र। पेपर 1 किंवा 2 जर विचारात घेतलं तर पेपर 1 ला थोडंसं हार्डनेस कमी आणि जे की 2 ला जरा हार्डनेस जास्त असतं। आणि बालमानसशास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुस्तकं बी अवेलेबल नाहीत, नोट्स पण अवेलेबल नाहीत। पण आपण काय केलं याच्यामध्ये नोट्स आणि बुक्स याचं सर्वस्व एकत्रितरित्या नोट्स तयार केलेले आहेत। त्या तुम्हाला क्लास सोबत फुकट मिळतील आणि जर तुम्ही सेपरेट सुद्धा मागवू शकता, बाय पोस्टाने घरपोच मिळतील। ठीक आहे। अध्ययन प्रक्रिया स्वरूप, अध्ययनावर प्रक्रिया करणारे घटक, अध्ययनाचे संक्रमण, अध्ययन, बालकाचा विकास, अध्ययन प्रक्रिया, अध्यापकाची व्याख्या, महत्व, प्राणी व त्यावरील प्रयोग, शास्त्रज्ञ कोणत्या शास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे, संक्रमण पद्धती, बालकाच्या विकासाचे टप्पे, बुद्ध्यांक, बालकाच्या मनाचा अभ्यासशास्त्र, विकासाचे टप्पे, उपपत्ती, अध्ययन प्रक्रिया, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, बुद्ध्यांक, अध्ययन संक्रमण, अध्यापकाचे व्यक्तिमत्व यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात। आणि यासाठी कोणतं पुस्तक वापरायचं ते पण सांगतो। फडके आणि निराली प्रकाशन, शिक्षणशास्त्र 11वी 12वी याच्यावर तुम्ही अभ्यास केला तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवता येतात। दोन्ही पेपरला 30-30 गुणाला आहे, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका। मराठी आणि या विषयाकडे, मराठी मॅथ आणि या विषयाकडे सीडीपी कडे अजिबात दुर्लक्ष करू नका, त्याच्याशिवाय पेपर तुमचा क्रॅक होऊ शकत नाही। चला मित्रांनो पुढे काय म्हणते बघा, आता इंग्रजी। आता याच्यात ऑप्शन मध्ये बरेच विद्यार्थी हिंदी घेतात, तर मी आवर्जून सांगेन तुम्ही इंग्रजीच घ्या, सोपं जाईल। हिंदी मध्ये तुम्हाला वाचायचं काय,
काय कोणत्या घटकावर अभ्यास करायचा याची आयडिया येणार नाही, पण याची आयडिया एकदम सोपी आहे, लक्षात घ्या. काय करायचं, चेंज द वाईज घ्यायचं, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्वेश्चन टॅग, प्रिपोजिशन, आर्टिकल, क्वेश्चन एरर आहे आणि इथं क्वेश्चन टॅग आहे, फिगर ऑफ स्पीच, सेंटेन्स एरर आणि स्पेलिंग मिस्टेक किंवा मिसमॅच याच्यावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो. आणि याच्यामध्ये वर्ड्स मध्ये जर विचार घेतलं, सिमिलर वर्ड, ऑपोजिट वर्ड, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि पंक्च्युएशन मार्क आणि सेंटेन्स एरर याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. त्याच धर्तीवर तुम्हाला पुढे सुद्धा प्रश्न येतील. त्यामुळे याचा तुम्ही अभ्यास परिपूर्ण व्यवस्थित केला तर यामध्ये सुद्धा 30 पैकी निम्मे तरी मार्क आपल्याला घेण्याचे चान्सेस आहेत. एस्से विचारला जातो, एका एस्सेवर आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. त्यानंतर जर विचारात घेतलं परिसर अभ्यासामध्ये हे सगळे विषय आहेत, लक्षात घ्या. परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला विज्ञान जास्त करून विचारतात, इतिहास, भूगोल, नागरी प्रशासन, संगणक, माहितीचा अधिकार, पर्यावरण व इतर चालू घडामोडीवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. परिसर अभ्यासाला सुद्धा आपण काय केले, 12,000 वन लाईनर तयार केलेले आहेत. म्हणजे या सर्व विज्ञानाचे वन लाईनर, इतिहासाचे, भूगोलाचे वन लाईनर, नागरी प्रशासनाचे वन लाईनर तयार केलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला क्लासच्या माध्यमातून मिळतील. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्लासची रूपरेषा आणि 2चं एक राहिला. आता ही SS ला सुद्धा वापरू शकता, सोशल सायन्सला सुद्धा वापरू शकता. आणि मॅथ सायन्सला, मॅथ जर सांगितलं, सायन्सला आपण काय केले, 8वी 9वी 10वी या वर्गाचा विचार करता 5वी पासूनच 5वी ते 10वी पर्यंतच्या विज्ञानाच्या एक सेपरेट नोट्स तयार केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तेवढ्यात नोट्स प्लस आपले क्लास जर केला तर त्याच्यातून तुम्हाला फायदा होणारच, 100% फायदा होणार. विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, क्लास लाईव्ह असणार, नंतर पण पाहता येणार, किती वेळेस पाहता येणार, किती वेळेस सर्व विषय कव्हर केले जाणार, सर्व विषयाच्या नोट्स दिल्या जाणार ऍपला, विषयानुसार शिक्षक असणार, पास होण्याची 100% हमी दिली जाणार आहे. आणि आपला खाली संपर्क क्रमांक सुद्धा दिलेला आहे, तर संपर्क साधू शकता. आणि येणाऱ्या TET एक्झाम मध्ये तुम्ही आपल्यासोबत म्हणजेच ग्रो अकॅडमी सोबत TET एक्झाम क्रॅक करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला या कारणास्तव ठेवलाय की तुम्हाला भविष्यासाठी प्लॅनिंग कशी असावी आणि पास होण्यासाठी स्ट्रॅटेजी काय आखावी, कोणते टॉपिक अगोदर करावे याबद्दल सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये केलेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.